तुला पाहावयास मिळणार आहे. गणेश इलेव्हन गंगा रोड आयोजित स्वर्गवासी सुनील नामदेव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ खासदार चषक, या खासदार चषकातील आपण तिसरा दिवस पाहतोय. याची देही याची डोळा आनंदाचा सोहळा अनुभवण्यासाठी आपण या सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतोय. सन्माननीय व्यासपीठ आणि आलेल्या सर्व खेळाडूंचं मी मनाच्या आणि हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. प्रारंभाचा आणि शुभारंभाचा सामना या ठिकाणी पाहावयास मिळतोय. NP स्पोर्ट्स विपक्ष शिवम स्पोर्ट्स गिरसे या दोन्ही संघांमध्ये आपल्याला ही पहिली जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख अवगे, देशांतरा पाठवी, हे रंबा गणनायका गजमुखा, भक्ता बहुतोषवी. या ठिकाणी या गणरायाच्या चरणी या प्रारंभाला आपण नतमस्तक होऊया. संपूर्ण दिवसामध्ये या ठिकाणी कुठलीही प्रकारची अडीअडचण येऊ नये यासाठी तुझा नतमस्तक होतोय. चला मॅच ऑन करूया. या ठिकाणी पंचांना विनंती असेल ग्रीन सिग्नल द्यायचं आणि सामन्याला करायची सुरुवात. शो द गुड गेम, क्वालिटी क्रिकेट, मॅच ऑन. दोन्ही संघांना देऊया बेस्ट ऑफ लक. प्रथम गोलंदाजी साठी या गोलंदाजी कमान सांभाळतोय अजय पांढरे. बघा ज्यांच्या नावाने खऱ्या अर्थाने या ठिकाणी ही स्पर्धा राबवली गेलेली आहे, खासदार चषक. आणि आज जर बघायला गेलं तर त्यांचा आज जन्मदिवस आहे. सन्माननीय सुरेशजी बाळ्या मामा म्हात्रे यांचा वाढदिवस. जाऊया मॅच ऑन करूया, त्यांना देऊया वाढदिवसाच्या शुभेच्छा. पहिला चेंडू या ठिकाणी उजव्या एसटी पासून दूरवरचा चेंडू, मॅच ऑन करणारा पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी DRS ची मागणी केली गेली आहे. तिसऱ्या पंचाला या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती चर्चेत ठेवण्याचं काम करणार. मैदानाच्या आतमध्ये हेमंत सर आहेत. हेमंत सर आणि अजित सर पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. ते दोघ जण व्यस्त आहेत, तर मग तिसरे पंच आमचे व्यस्त का नको, या कारणास्तव या ठिकाणी DRS ची मागणी घेऊन सुमित सरांना सुद्धा या ठिकाणी चर्चेत आणलेला आहे. नक्कीच फेअर डिलिव्हरी आहे आमच्या पंचांच्या माध्यमातून. भूमिका पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर फलंदाजाने DRS चा वापर केला, म्हणजेच पहिल्या चेंडूवरती रिव्ह्यू मात्र या ठिकाणी गमावलेला आहे. NP स्पोर्ट्स संघाने दोन्ही संघाने एक रिव्ह्यू आहे आणि तो रिव्ह्यू मात्र या ठिकाणी फलंदाजी करत असताना फलंदाजाने गमावलेला आहे. जाऊया पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी. गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय अजय, झालाय रवाना. स्ट्राईक एंड वरती पाहतोय मुसा, नॉन स्ट्राईक एंड वरती नाना. धिरकावून दिला ऑन साइडला, फ्लिक केलंय दर्जेदार. येतोय चेंडू सीमारेषा पलीकडे, डीप मिड विकेटचा क्षेत्र खाली होतं, ओळखलं भापलं आणि फटका सजवला. डीप मिड विकेट क्षेत्र, बाउंड्री लाईन सीमारेषा पलीकडे, येतोय दर्जेदार चौकार. नन्नू आणि मुसा ही मैदानाच्या आतमध्ये जोडू पाहते आणि दुसऱ्या चेंडूवरती मुसा मात्र या ठिकाणी गोलंदाजाचा भुसा पाडतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उजव्या एसटी पासून दूरवर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी अजयच्या माध्यमातून नव युवकाला या ठिकाणी संधी दिलेली आहे. ही स्पर्धा पाहतोय आपण. स्पर्धा जर म्हटलं तर युवकांना पुढे जाण्यासाठी संधी असते आणि ते संधीचं सोनं करणं त्यांच्या हातामध्ये असतं. त्यांच्या कला कौशल्याला, त्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी स्पर्धा पाचारण केलेली असते. या युवकांना पुढे जाण्याची संधी. मगाशी फैजलने म्हटलं हा मैदान ऐतिहासिक मैदान आहे. या ऐतिहासामध्ये जर पाहायला विचार केला तर अनेक युवक, अनेक तारे सितारे या मैदानामध्ये घडले जडले. आणि इथे मात्र अजय पुन्हा एकदा इनसाइड आउट फटका पाहतोय दर्जेदार. वन बाउन्स इन टू द फॅन, सीमारेषा पलीकडे, लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे चेंडू जातोय. चांगलं या ठिकाणी प्रॉपर मिडल ऑफ द बॅट झाला. नाद सुंदर या ठिकाणी सर्वांना मंत्रमुग्ध करणारा फटका, चौकार.
पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग मार्कवरती झाला सज्ज. राईट अप ओव्हर द विकेटचा मारा करतोय. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाजाने थोडंसं ओळखलं. लाईन खेच. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय अजयच्या माध्यमातून. एक तिरी एक मेरी असं समीकरण पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय. मुसा स्ट्राईक वरती आहे. 2 फटके त्याच्या बॅटमधनं चांगली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले आहेत. मात्र तितकी चांगली गोलंदाजी करतोय अजय. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. इनसाइड एज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूच्या सांगतेने या ठिकाणी प्रथम षटक आपण समाप्त होताना पाहतोय. धावसंख्या धावफलकीवरती जर विचार केला तर 8 धावा. 2 मोठे फटके या ठिकाणी मुसाच्या बॅटमधनं आले. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. चांगली मॅच ऑन आहे या ठिकाणी. प्रथम नाणेफेक जिंकून शिवम स्पोर्ट्स गिरसे संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पाचारण केलं गेलं या ठिकाणी. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं. आयोजनाच्या बाबतीत जर विचार करायला गेलो तर सुंदर असं आयोजन आणि त्यांच्या माध्यमातून नियोजन करण्यात आलं. गेले 2 दिवस जर आपण पाहिले तर या ठिकाणी अथक प्रयत्नांनी ही स्पर्धा पुढे जात आहे. चांगली संकल्पना अंमलात आणली. ओपनचे बिग बॅश लीगच्या फॉर्मॅटमध्ये हे सामने खेळवले जात आहेत. इतरत्र आपल्याला पाहायला मिळत नसते. ओपनचे सामने बिग बॅश लीगच्या फॉर्मॅटमध्ये जास्ती करून पाहायला मिळत नसतात. तदनंतर या ठिकाणी राजे बॉईज विपक्ष क्लासिकल इगतपुरी या दोन्ही संघांमध्ये पुढील कलगीतुरा असेल. दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती असेल की आपण रिपोर्टिंग करायची आहे. सागिक दुसरं वैयक्तिक पहिलं शुभम ठाणगे. जर कालच्या दिवसाचा विचार केला शुभम ठाणगे नावाचं वादळ या ठिकाणी अल्याणीकर चषकामध्ये एक अतिशय सुंदर फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या आणि बहुचर्चित या स्पर्धेमध्ये असो किंवा इतरत्र स्पर्धेमध्ये ज्याचं नाव सुंदर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुयोग पाटील येतोय दुर्बल चेंडूला कलेक्ट करते. तत्पूर्वी जर पाहायला विचार केला पंचांनी इशारा दिला लेग बायच्या माध्यमातून ही धाव संख्या आपण धावफलकेवरती लादवायची आहे. मॅन फ्रॉम शेरे शुभम ठाणगे. ओमकार तारमळेचा गाव. एक तारा तर या ठिकाणी ठाणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये चमकत आहे. आणि त्याच्या पाठोपाठ जर विचार केला तर शुभमचं नाव सुद्धा चर्चेत आहे. इतरत्र चर्चेमध्ये आपण त्याचं नाव सुद्धा फटका फसलाय. चेंडू असं म्हणतात आहे आपल्याच फॉलो मध्ये चेंडूच्या खाली येतोय. इथे मात्र झेल टिपतोय. सुंदर झेल टिपून या ठिकाणी संपवलाय खेळ. या ठिकाणी मुसाचा झटका क्रमांक 1 धक्का क्रमांक 1 लागतोय NP स्पोर्ट्स संघाला. गडीबाद. अष्टपैलूची भूमिका निभावतोय या ठिकाणी शुभम ठाणगे. चांगलं षटक हाताळतोय. चांगली फलंदाजी. कालच्या मॅच मध्ये जर बोरशेती विपक्ष शेरेगावचा सामना आपण जर पाहिला असेल तर सुंदर फलंदाजी. ज्या ठिकाणी 7 चेंडूमध्ये 24 धाव्यांची गरज असताना अखेरच्या चेंडूवरती षटकार ठोकल्यानंतर जबाबदारी अंगा खांद्यावरती घेतली. 6 चेंडूमध्ये 18 धावा जमवायच्या होत्या आणि त्या ठिकाणी तदनंतर तो सामना या ठिकाणी सुंदररित्या त्याने आपल्या शेरे संघाला विजय संपन्न करून दिला. एक महत्वाची भूमिका महत्वाची जबाबदारी होती ती अंगा खांद्यावरती पेलवली आणि या ठिकाणी आणि एकत्रित एक विचार करण्याचा भाग जर केला तर शुभम स्पोर्ट्स संघेमध्ये आज कुठेतरी संदीप दिवाणे सर नसतील आणि शहापूरचा ढाण्या वाघ म्हटलं तर कल्पेश जाधव काय कारणास्तव या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. तत्पूर्वी संघ या ठिकाणी चांगली कामगिरी करते. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये या ठिकाणी चांगला खेळ प्रदान करते. एकंदरीत विचार करायला गेलं तर धाव फलकेवरती धावा फक्त 9 झाल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावरती. आडव्या बॅटनं कडवा प्रहार. चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. स्टँड अँड डिलिव्हर. इट्स मायटी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. षटकार. मयूरने केलंय स्वॅगचे स्वागत. पहिल्या चेंडूवरती A1 ब्रँडचा सुंदर फटका त्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळतोय. 6 धाब्यांसाठी 6 धाब्याने धावसंख्या फ्लाय होते. धावसंख्या पाहतोय धावफलकेवरती 15. लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. 3 चेंडू टाकून झाले. 3 चेंडू बाकी आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा रवाना होईल. शुभम ठाणगे स्ट्राइक एंड वरती बलाढ्य
फलंदाजांचा कर्दन काळ म्हणणारा असणारा मयूर स्ट्राईक एंड वरती आहे. सुंदर चेंडू, कटर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट चेंडू, अवांतर चेंडू, पंच इशारा देत आहेत, फरमान देत आहेत, आदेश देत आहेत. या ठिकाणी या अवांतर चेंडूची नोंद धावफलकेवरती घ्या. धावसंख्या 16. पुन्हा एकदा लेग कटर पुन्हा एकदा पाहायला मिळते. या ठिकाणी या डिक्लेअर झोनच्या चेंडू आश्रयाला जातोय. एक धाव निश्चितच प्राप्त होईल. सगळ्याची धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या झाली 17. एक अपशकुनी धावसंख्या धावपटलेवरती पाहतोय. अपशकुन वगैरे काय नसतो, अंधश्रद्धा वगैरे काय नसतो, हे फक्त आपल्या मनातली बाब असते. जे काही करायचंय तुमच्या मनगडाच्या जोरावर, तुमच्या युक्तीच्या जोरावर, तुमच्या बुद्धीच्या जोरावरती मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला कार्य करायचंय. पुन्हा एकदा लेग कटर, पुन्हा एकदा सुंदर चेंडू. या ठिकाणी मात्र चांगला कमबॅक पाहावयास मिळतोय शुभमच्या माध्यमातून. अखेरचा चेंडू या ठिकाणी पाहतोय. स्ट्रायकिंग वरती मात्र नन्नू. फुल टॉस चेंडू होता, हवं तिथे मारता आलं असतं. पंचांनी मात्र दंडित केलं. या ठिकाणी इशारा देत आहेत. बिमर चेंडू, नोचा इशारा. अवांतरच्या माध्यमातून एक धाव धावफलकेवरती जोडली जाईल. यष्टीरक्षक सुद्धा या ठिकाणी बीट झाला होता. कुठेतरी हाताला चेंडू अडला. तत्पूर्वी माझा आपण विचार केला तर कुठेतरी एक धाव वाचवण्याचं कार्य केलं. पुढील चेंडू मात्र या ठिकाणी फ्रीटचा असेल. सुवर्ण संधी आहे नन्नूसाठी. या ठिकाणी त्याच्या बॅट पर्यंत अद्यापही चेंडू शिवलेला नाहीये. आता मात्र त्याला सुवर्ण संधी चालून आलेली आहे. त्या सुवर्ण संधीचा फायदा उठवेल काय बघूया. फ्रीट आहे. लेग कटर होता. पुन्हा एकदा ऑन साइडला दिडकावून दिले. वाईडिश लॉंगरला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षक त्या माध्यमातून अजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव, धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. फ्रीटचा चेंडू होता, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. नन्नू पर्यंत चेंडू मात्र आला नाही. बॅटच्या टोला चेंडू जाऊन लागला. एका धाबेसाठी दुसरं षटक संपन्न झाले. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली तर 19 धावसंख्या धावपटलेवरती आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र थोडंसं विचार विनिमय केला जाईल, कारण 2 पॉवरप्लेचे षटक समाप्त झालेत. आता मात्र आउटफील्ड सजली जाईल आणि ती सजलेल्या आउटफील्डला भेदून काढण्यासाठी 2 फलंदाज आपण मैदानात पाहतोय, तो म्हणजे नन्नू आणि मयूर. जेव्हा जेव्हा ओपनचे सामने आपण पाहतोय, एकापेक्षा एक सरस आणि दर्जेदार खेळाडू आपल्याला दोन्ही संघांमध्ये पाहावयास मिळत असतात आणि प्रेक्षक राजा या खेळाडूंचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी आलेला असतो. त्यांना माहीत आहे मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर सामन्यामध्ये रंगत आणि चढाई आणि ओढाई ही पाहायला मिळत असते. UTC लाईव्हच्या माध्यमातून आपण ही सर्व स्पर्धा कव्हर करतोय. आज दोन्ही कॅमेरामॅन सुसज्ज झाल्यात. आमचे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून माझा आवाज पोहोचतोय ते आमचे अक्की डिंगोरे या ठिकाणी आमच्या समवेत आहेत. आणि व्यासपीठावर जर विचार केला तर आमचे संपूर्ण मान्यवर, खचाखच भरलेला हा शामियाना, त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सामना. पहिला चेंडू फटका फसलाय, निघून चाललाय. फाईनचा क्षेत्र खाली आहे. डिक्लेअर झोनच्या आश्रयाला चेंडू निघून जातोय. पंच इशारा देत आहेत. एकच धाव. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक आपण पाहतोय मयुरच्या माध्यमातून. या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती धावसंख्या पाहतोय 20 धावसंख्या, लॉस ऑफ 1 विकेट. चला चेंडू घ्यायचं, नवीन घ्या वाटलंस. आता मात्र मयूरच्या विपक्ष मयूर म्हटलं तर मोर. आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षीचं नाव मयूर म्हणजे मोर. दोन्ही मयूर या ठिकाणी. हो, इथे मात्र हवाई हल्ला, हवेशी गुप्तगू करत चेंडू निघून चाललाय. वाईडिश लांगाच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे दर्जेदार षटकार.
एका मयुरेशने दुसऱ्या मयुरेशवरती मयूरने हल्ला चढवलाय. या ठिकाणी आडव्या बॅटनं खेळलाय. कडवा प्रहार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगल्या लय मध्ये दिसतोय. त्याच्या खेब्यामधील त्याच्या वैयक्तिक फटक्यांमधील दुसरा दर्जेदार आपल्याला फटका पाहायला मिळतोय. मोठा प्रहार पाहायला मिळतोय. आता मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. त्याच्या जर आवाक्यामध्ये चेंडू जर सापडत असेल तर तो दिमागामध्ये दर्जेदार परवडी 6 धाब्यांमध्ये लावायला काटकसर करत नाहीये. थोडस विचार करण्यास भाग पाडतोय मयूरला. या ठिकाणी गोलंदाजीमध्ये कुठल्या लाईनवरती चेंडू टाकायचे, कुठल्या लेंथवरती चेंडू टाकायचे ते मात्र कमबॅक करावा लागेल. कुठेतरी धावांना आकुंचन लावण्याचा प्रयत्न करावा लागेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटमध्ये टाकण्याचा प्रयत्न. इथे मात्र गती जास्ती होती. फटका फसलाय. इनफिल्डला बेदून निघालाय. दुर्वर्ण क्षेत्ररक्षक येतोय. अजय कलेक्टिंग करतोय. एका धावेवरती सन्मान मानावा लागेल. एका धावेने धावसंख्या पुन्हा एकदा भर पडेल. थोडस गचाळ थ्रो आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र दोन्ही फलंदाज थोडस चर्चेमध्ये व्यस्त होते. थोडस लक्ष ठेवणं, मैदानाच्या आतमध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेस आपण मैदानाचा ताबा घेत असतो त्यावेळेस संपूर्ण एफर्ट आणि आपला कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये ठेवणं गरजेचं असतं. बॅटची इनर एज, यष्टीरक्षक बीट, फंबल झालं. उसके चलते निश्चितच डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव. धावसंख्या 1 ने हालेल. धावसंख्या मात्र या ठिकाणी जॅकवरच्या गतीने पुढे सरसावते. धावसंख्या 28 ऑन अ बोर्ड. पुन्हा एकदा ऑन साइडला फ्लिक केलंय. दुर्वर्ण क्षेत्ररक्षक येतोय. शुभम ठाणगे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि चांगला थ्रो पाहायला मिळतोय. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. थेंबे थेंबे तळे साचे, बुन बुन से सागर बनताय. एकेरी दुरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केली जाते. मोठे फटके येत आहेत. चांगल्या फटक्यांवरती सन्मान दिला जातोय. खराब चेंडूवरती या ठिकाणी मात्र मोठे फटके सजवले जात आहेत. डाव्या एसटीचा वेध घेण्याचा प्रयत्न होता, मात्र डाव्या एसटी पासून दूरवर राहिला. पंच आमच्याकडे वळतील, इशारा देतील, फरमान देतील, आदेश देतील. अवांतर चेंडूची पुन्हा एकदा घोषणा करतील. धावसंख्या 1 ने पुढे सरसबील. धावसंख्या धावफलकीवरती 30 या अंकावरती जाऊन पोहोचते. चांगली फलंदाजी करतोय. इथे मात्र नन्नूला सुद्धा त्याची मयूरला चांगली साथ द्यावी लागेल. फुल टॉस चेंडू फुल टोलून दिलाय. वाईडिश लॉंगाचा क्षेत्र खाली आहे. 1 बाउन्स इन टू द फॅन. चेंडू निघून चाललाय. वाघाची दहाड, फोडले पहाड, चौकार. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेर संघाची धावसंख्या जर पाहिली पुन्हा एकदा अजयवरती जबाबदारी सोपवली. चौथ्या षटकाचा मानकरी ठरतोय. चांगला चेंडू या ठिकाणी चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होतोय. चांगल्या लाईन लेंथवरती चांगली गती आहे. या ठिकाणी गतीचा वापर पूर्णपणे करतोय आणि चांगली गती, ज्याच्याकडे गती आहे त्याच्याकडे जर लेंथ असेल तर या ठिकाणी फलंदाजावरती तो गोलंदाज हवी होत असतो आणि आतापर्यंत हवी झालाय.
अजयने चांगली गोलंदाजी केली या ठिकाणी या स्पर्धेमध्ये. पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या स्पेलला त्याने केले सुरुवात. पुन्हा एकदा मयूर आहे. ओहो, टप्प्यात आलाय, कार्यक्रम झालाय, चेंडू निघून चालाय लॉंगॉनच्या डोक्यावरून. टाटा बाय बाय, सीमारेषा पार, षटकार. बघा या ठिकाणी एक छोटीशी सूचना आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून बक्षीस तर लागलेली आहेतच, मात्र एक बक्षीस त्याच्यामध्ये आणखीन ऍड करणार आहोत. जो संघ या ठिकाणी फायनलचा विजेता संघ ठरणार आहे त्यांना आमचे सन्माननीय सुधीरप्पा म्हात्रे यांच्या माध्यमातून या ठिकाणी बोकड मिळणार आहे. म्हणजे जो महाविजेता अंतिम संघ ठरेल त्याला या ठिकाणी बोकड प्राप्त होणार आहे. तो आमचे सन्माननीय सुधीरप्पा म्हात्रे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला लाभलेला आहे. सन्माननीय सुधीरजी अप्पा म्हात्रे यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. नक्कीच आमचे सन्माननीय मनोज भाऊ वेकंडे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. विनंती असेल भाऊंना की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. सन्माननीय भाऊजी वेकंडे साहेब, मनोजजी भाऊ वेकंडे साहेब, आपल्या आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. डॅशिंग, डायनामाइट आणि हँडसम अशी पर्सनॅलिटी असणारे आमचे मनोज भाऊंचं नक्कीच स्वॅक्सचे स्वागत केलं. कारण षटकार ठोकला मयूरने, तदनंतर थोडंसं बघितलं तर लाईन लेंथमध्ये बिघाड झाली. नक्कीच त्यांच्या आवडता संघ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खेळी प्रदान करतोय NP स्पोर्ट्स. त्यांनी देखील त्या जाणलं, हेरलं आणि षटकार ठोकलं. डाबग्राम फटका, चाबुक स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफचा क्षेत्र आहे. जयेश थोडंसं या ठिकाणी फंबल करतोय. या ठिकाणी बघा काय घडतंय, काय बिघडतंय. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती. नन्नूला मात्र या ठिकाणी दुखापतग्रस्त व्हावं लागेल आणि खेळाडूचा कक्ष पकडावा लागेल. धावसंख्या धावफलकीवरती पाहतोय 42 धावसंख्या झालेली आहे. नवीन फलंदाज एंटर झालाय अख्तर शेख, मॅन फ्रॉम धसई. नक्कीच फैजल असतोय या ठिकाणी. माझ्याकडे पाहतोय नाम उल्लेख झाला होता. अत्तर म्हणजे सर्वत्र सुगंध दरवळणारा हा शब्द आहे आणि इतरांना मनमोहित करणारा हा अख्तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फुलटॉस चेंडू होता या ठिकाणी. पुन्हा एकदा ऑन साइडला काऊ कॉर्नरचं क्षेत्र. शुभम सेफ अँड झोन मानला जातो या ठिकाणी. त्याच्या दिशेने चेंडू रवाना झाला. दोन्ही फलंदाजांनी या ठिकाणी विचारही केला नाही की दुसऱ्या धावेला आम्ही प्रयत्न करावे. कारण त्याचा जर थ्रो पाहिलं ना तर अजय जडेजा याच्याप्रमाणे रॅपिड थ्रो त्याचा असतो. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग वरती मयूर. सुंदर फटका निघून चाललाय फ्लॅट. शुभम महाडिक चेंडूच्या खाली होता, मात्र या चेंडूचा आस्वाद घेत राहिला. या फटक्याला फक्त तो पाहत राहिला. इतका देखणा आणि सुंदर नेत्रदीपक नयनरम्य षटकार.
4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जर पाहिली तर 49, अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती धावसंख्या येऊन ठेपले. सांघिक 5वं आणि वैयक्तिक पहिलं षटक क्रमांक 5 आपण पाहतोय. राकेश सन्माननीय अतुलजी तांदले साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. मी विनंती करेल अतुल सरांना की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. आमच्या आयोजकांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. खासदार चषकामध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. राकेश बॉलिंग मार्क वरती झालाय सज्ज. लोअर पेसरचा चेंडू गती काढून घेतली होती. आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्नांतिम परमेश्वर म्हटला जातो आणि प्रयत्न इथे मात्र साध्य ठरतायत. अख्तरची पारी आले संपुष्टात. झटका क्रमांक 3 NP स्पोर्ट्स शहापूर गडीबाद. नवीन फलंदाज या ठिकाणी षटकारांचा बोलबाला करणारा एकमेव फलंदाज म्हणजे भाऊ. या ठिकाणी जर पाहिलं तर स्ट्रायकिंग वरती येतोय. फ्लिक केलाय चेंडूला. पॉइंटच्या डोक्यावरून इनफिल्डला बेदून चेंडू निघून चाललाय. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर क्षेत्ररक्षणाचा मुजायरा पेशकश करतोय क्षेत्ररक्षक. आपण त्या दिशेला पाहिलंय. रोहितने या ठिकाणी चेक केलं जाईल. फटका मात्र सुरेख होता. चेंडू सुद्धा सुरेख होता. या ठिकाणी वेट अँड वॉच ची भूमिका केली भाऊने. लेग कटरचा चेंडू होता. राकेशच्या माध्यमातून या ठिकाणी इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक दूरवरनं चेंडूसाठी गेले. कलेक्टिंग केलं. काही धावा वाचवल्यात तर काही धावा या ठिकाणी खर्ची केल्यात. चेक केलं जाते. आमचे पंच या ठिकाणी सुमितजी देशमुख उर्फ तात्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण तिसरे पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना पाहतोय. आणि सन्माननीय वासिनगावचे ग्रामपंचायत सदस्य आदरणीय विनोदजी मस्कर साहेब, क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे प्रेमवेडे, ध्येय क्रिकेट नक्की चौकार आले या ठिकाणी पंचांनी दर्शविलाय. प्रयत्न चांगले होते. भागीरथचे प्रयत्न होते. आमिरचे प्रयत्न होते. नक्कीच लाईन वरून आपण जर पाहिलं तर जम्प त्याने घेतली होती. 4 धावा महत्वपूर्ण महत्वरूपी या ठिकाणी 4 धावा प्राप्त झाल्यात. भाऊ ऑन अ फायर म्हणजे पहिल्या चेंडूवरती भाऊने आपले इरादे स्पष्ट केलेत. या ठिकाणी थांबण्याचं नाव घेणार नाहीये कारण अखेरचा षटक आहे. दाणादाण करण्याचा षटक आहे. पुन्हा एकदा बॅक फुटला गेले आहेत. पंच केले आहेत. पुश केले आहे. या ठिकाणी मात्र 1 इंचही रोहित हल्ला नाहीये कारण त्याच्या उंजळीमध्ये चेंडू जाऊन स्थिरावतोय. भाऊच्या पारीला मात्र या ठिकाणी पूर्ण विराम देतोय. झटका क्रमांक 4 भाऊच्या रूपाने NP स्पोर्ट्स शहापूर गडीबाद. दरम्यान राजे बॉईज विपक्ष क्लासिकल इगतपुरी. आपण नाणेफेकीसाठी दोन्ही संघांच्या कर्णधारांनी लगेच यायचंय. टॉस द बॉस या कक्षामध्ये इनिंग ब्रेकच्या माध्यमातून आपला टॉस केला जाईल. क्लासिकल इगतपुरी राजे बॉईज दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती मित्रांनो लवकरात लवकर यायचंय. इनिंग ब्रेकच्या माध्यमातून आपला या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. इथे मात्र नवीन फलंदाज रुपेश ज्याने आपल्या बॅटच्या माध्यमातून डंका मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे बघा मिश्रण केलं. चतुर चालाक चाणक्य नीती राकेशच्या माध्यमातून मॅन फ्रॉम शेई. इथे सर्वत्र आपले शस्त्र परिधान करतोय. चांगली गोलंदाजी. अखेरचं षटक म्हटलं हाणामारीचं षटक असतं आणि त्या हाणामारीला कुठेतरी थोपवण्याचं कार्य करतोय. लोअर पेसरचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला फ्लिक केले. कॉर्नरला जर पाहिलं तर या ठिकाणी शुभम आहे.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही फैजल. शुभमकडे चेंडू जातोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न अजिबात केला जात नाही कारण त्यांना माहिती आहे धावून फायदा नाही. मी पोहोचण्याच्या अगोदर चेंडू पोहोचेल आणि मला खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसावं लागेल, त्यापेक्षा एकच धाव घेतलेली बरी आणि मैदानामध्ये मी माझं कार्य करेल. सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू या ठिकाणी राकेशने हाताळलाय. षटक क्रमांक 5 या ठिकाणी समाप्त होते. 5 षटकांच्या अखेरीस विचार केला तर 54 धावा धावफलकेवरती लादल्यात. 55 धावांचं लक्ष आहे शिवम स्पोर्ट्स गिरसे संघासमोर. पहिल्या इनिंगला देऊया या ठिकाणी समाप्ती. गणेश इलेव्हन गंगारोड आयोजित आपण पाहताय स्वर्गवासी सुनील नामदेव म्हात्रे खासदार चषक 2026. आज जर बघायला गेलं त्यांच्या माध्यमातून या चषक आपण पाहतोय खासदार चषक. त्यांचा आज जन्मदिवस. सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण कुठे जाऊ नका, सामन्याचा आनंद लुटत राहा. आम्ही करतोय थोडंसं परिवर्तन. यापुढील आवाज ऐकूया. दसई गावची बुलंद तोफ मॅन फ्रॉम दसई फैजल शेख. थँक्यू. धन्यवाद निशांत सर. उपस्थित व्यासपीठावर असलेले आमचे मान्यवर, उपस्थित क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेट चाहत्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. पहिलीच मॅच आपण पाहत आहोत मित्रांनो. शिवम स्पोर्ट्स गिरसे विपक्ष NP स्पोर्ट्स शहापूर. प्रथम फलंदाजी करत असताना 5 षटकामध्ये NP स्पोर्ट्स शहापूर संघाने धावसंख्या लावल्यात स्कोअरबोर्डवर 54 धावा झाल्यात. 55 धावांचं टार्गेट जे मात्र शिवम स्पोर्ट्स गिरसे समोर ठेवलेलं आहे. चला, दोन संघांना विनंती असेल, क्लासिक इगतपुरी विपक्ष राजे बॉईज, दोन्ही संघाचे कर्णधार टॉस उडवण्यासाठी या. जर उपस्थित नाही राहिले तर 2 बॉलांची पॅनल्टी दिली जाईल. स्वर्गीय सुनील नामदेव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आपण पाहत आहोत मित्रांनो गणेश इलेव्हन गंगारोड आयोजित खासदार चषक. जे खासदार चषक आपण पाहतोय, आज मात्र सुरेश बाळामामा म्हात्रे यांचा वाढदिवस. त्यांना या स्पर्धेनिमित्त सुद्धा देऊया वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. विचार केला तर आज आमचे म्हात्रे ब्रदर्स असतील सर्व, तसेच आमचे जितू असेल, या ठिकाणी खूपच मेहनत घेत आहे ही स्पर्धा पार पाडण्यासाठी. कारण की ही स्पर्धा आपली स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या कशी पार पाडायची, तिच्यासाठी 4 चांद कसे लावायचे यासाठी मेहनत करत आहेत. ग्रामपंचायत सदस्य वाशिंद गावचे आमचे विनोदजी म्हस्कर साहेब हे सुद्धा मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजचा दिवस क्रमांक 3 या स्पर्धेचा आणि 3ऱ्या दिवसातील पहिली मॅच. मॅचला सुरुवात झाली. जो टायमिंग दिला होता त्या टायमिंगवर संघ उपस्थित राहिलेत, त्याबद्दल सर्व संघांचं मी ऋणी आहो, आभारी आहो. जर तुम्हाला या तालुक्याचा क्रिकेट जर पुढे न्यायचा असेल, जो टायमिंगवर तुम्हाला या मंडळाने जर बोलवलं त्या टायमिंगवर तुम्ही उपस्थित राहिले, तर तुम्हाला चांगली स्पर्धा आणि त्या चांगल्या स्पर्धेमध्ये खेळण्यामध्ये मजा येत असते. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सुयोग पाटील डावकर हाताचा फलंदाज आणि तसेच शुभम ठाणगे एक राईट हँड बॅट्समन. कालच्या दिवसाची चर्चा भरपूर झाली या खेळाडूची. कालचा दिवस वेगळा होता, आजचा दिवस वेगळा आहे. ती स्पर्धा वेगळी होती, ही स्पर्धा वेगळी आहे. पाहूया, बिग बॅश लीग प्रमाणे ही स्पर्धा खेळवली जाते. नक्कीच या ठिकाणी निलेश पाटोळे साहेब यांचा संघ आपण पाहत आहोत, NP स्पोर्ट्स शहापूर संघ. पाहूया या ठिकाणी गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज झालाय मॅन फॉर्म आसनगाव. सर 2 मिनट रुकने का, ये गाड़ी थोड़ा बाहर जाने दो,
फिर बाद में मैच चालू करो. सर्वप्रथम विचार केला या स्पर्धेचा पूर्ण आमचे म्हात्रे ब्रदर्स असतील, आमचे जितू असेल, अक्षय असेल, या सर्वांनी मात्र भरपूर मेहनत घेतली. बाला राखाडे असेल आणि आमचा हमजा स्कोररच्या भूमिकेमध्ये. ETC लाईव्हच्या माध्यमातून पूर्ण स्पर्धा दाखवली जाते. आजचा दिवस क्रमांक 3 या स्पर्धेचा. आज स्वतः ETC लाईव्हचे सर्व आमचे गौरवदादा उपस्थित आहेत, शैलेश दादा उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. कारण की मित्रांनो, या पहिले विचार केला क्रिकेटचा तर कुठेतरी एका कोपऱ्याला मॅचेस चालू असायच्या मैदानावर कोण कसा खेळतो हे पूर्ण दिसत नसायचं. पण आता या टेनिस क्रिकेटला भरपूर क्रेज आला. टेनिस क्रिकेटला कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळत गेलेत. आज कुठल्या गावचा खेळाडू आहे, तो कुठली स्पर्धा खेळत आहे, तो त्या स्पर्धेमध्ये कसा खेळत आहे, त्याचा परफॉर्मन्स कसा झाला आहे, हे पूर्ण आहे ना मित्रांनो यूट्यूबच्या माध्यमातून, या वाहिनीच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. सर्व खेळाडूच्या मनामध्ये असते का आज मी या स्पर्धेमध्ये चाललो, त्या स्पर्धेमध्ये लाईव्ह टेलिकास्ट आहे, त्या लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून मी दिसणार आहे, मी चमकणार आहे, माझा खेळ चांगला झाला तर मी माझा स्टेटस ठेवणार आहे. हे पूर्ण आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला भेटतंय. मॅचला सुरुवात शुभम स्ट्राईक एंडवर. पहिला चेंडू रिव्हर्सचा डेंगेला, फटका दमदार आहे. 2 क्षेत्ररक्षक धावतात पलतात. पाहूया चेंडू रेस जिंकतोय, चेंडू फरार होतोय, टर्रम पम 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 करीत चेंडू निघून जातोय. खासदार चषकाचा चौकार येतोय. पहिला चेंडू स्पर्श करत असताना शुभम ठाणगे त्याच्या बाटीतून आलेला हा चौकार. मला तरी वाटतं शुभम ठाणगेने मनामध्येच विचार केलाय, कालच्या दिवसामध्ये माझी बॅटिंग ज्या प्रकारे होत होती त्याच प्रकारे मला कालच्या दिवसासारखाच स्टार्ट या स्पर्धेमध्ये सुद्धा जायचं. 55 धावा करायचे. पहिल्या चेंडूवर आलेला चौकार. पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन, फटका दमदार. आता मात्र चेंडू षटकार. AK-47. पहिल्या चेंडूवर चौकार मारा, रिव्हर्सचा डेंग करून त्यानंतर दुसरा चेंडू फेकून दिला. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या स्कोअरबोर्डवर तुम्ही पहा झाल्या 10. 10 धावा आपण स्कोअरबोर्ड पाहतो. खासदार चषकाचा यो आनंद आनंद आणि आनंद लुटीत आहोत. 55 धावांचं टार्गेट आहे 5 षटकामध्ये. या 55 धावा पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये ना जास्तीत जास्त धावा करावा यावर जास्त लक्ष असेल या 2 खेळाडूंचा. फोकस मात्र या 2 षटकांमध्ये असेल. कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेवढ्या धावा येतात तेवढं शेवटचं 3 षटक म्हणजे 18 चेंडू जे राहतात ना त्यांच्या मात्र कमी धावा राहतील. यावर जास्त लक्ष दिलं असेल शुभम ठाणगेने. कारण की पहिला चेंडू रिव्हर्सचा अटेम्प्ट केला, 4 धावांसाठी चौकार जो मात्र पाहायला मिळाला. त्यानंतर दुसरा चेंडू स्पर्श करत असताना अनिकेतचा हेरला आणि तो षटकार ठोकला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. आता मात्र परफेक्ट मिडल ऑफ झाला नाहीये. चेंडू कुठेतरी बॅट पासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र निर्धाव पाहायला भेटतो आणि ही लेंथ ही लाईन जी मात्र अनिकेतला पकडावी लागेल. बिग बॅश लीग प्रमाणे स्पर्धा आहे. यानंतरची मॅच राजबॉयज विपक्ष क्लासिक इगतपुरी. पुढचा चेंडू इनसाइड एजचा फटका पाहायला भेटतो. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव असेल. आता मात्र स्ट्राईक चेंज राहणार. धावसंख्येमध्ये वाढ होणार. धावसंख्या 11 11 धावा. आता मात्र स्ट्राईक एंडवर आपण फलंदाज पाहत आहोत. मॅन फ्रॉम वासिन गावचा हा डावकर आताचा एक अष्टपैलू खेळाडू सुयोग पाटील. भरपूर वर्ष या मैदानावर चांगला खेळ त्याचा राहिलाय. पाहूया या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे कामगिरी त्याची पाहायला मिळेल. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन ज्यावेळेस असतो त्यावेळेस गोलंदाजाला फिल्डिंग चेंज करावी लागते. पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मनगटाच्या सहाय्याने खेळून काढलाय. लाजवाब क्षेत्ररक्षक पाहायला भेटलं. थोडीशी मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली. चेंडू फेकला, गॅदर केला आणि चेंडू फेकला होता पण थोडासा दूर राहिला गोलंदाजापासून. कारण की गोलंदाज त्याच्या रिदम मध्ये चेंडू टाकून पुन्हा तोच चेंडू जज करण्यामध्ये थोडासा वेळ लागतोय आणि ते मात्र पाहायला मिळालं. आमचा एकी दादा भरपूर हसतोय कारण की त्याची डीजे ऑपरेटरची भूमिका लाजवाब आहे. कुठेतरी उद्या
फायनलच्या दिवसामध्ये त्याच्या डीजे मधून संगीत ऐकायला मिळतील, पण संगीत या ठिकाणी बॅटचा स्विक साऊंड 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 ऐकायला मिळतोय. शुभम ठाणगेच्या बॅटीतून आलेला हा मान्यवरांना मानवंदना देणारा चौकार. चौकार आणि संघाची धावसंख्या 4 ने वाढले. एका षटकाच्या अखेरीस झाळ्या गोळा शिवम स्पोर्ट्स गिरशे संघाच्या 16. शेवटच्या षटकाचा विचार केला, अप्रतिम गोलंदाजी, फिरकीच्या जादूवर, फिरकीच्या तालावर नाचवलं गोलंदाजाने. 2 विकेट आणि 5 धावा दिल्या होत्या. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज राकेश राणे म्हणजे रोखलं समोरचा संघ NP स्पोर्ट्स शहापूर संघाला. पण आता मात्र चांगली फलंदाजी, पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फटकेबाजी केल्या शुभम ठाणगे. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटीतून आला. संघाची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 16 धावा लावल्यात. षटक क्रमांक आता दुसरं टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहत आहोत. गोलंदाज आलाय नन्नू. पाहूया नन्नूची गोलंदाजी कशा प्रकारे राहील, कारण की जेवढ्या धावा रोखेल तिथे मात्र त्याच्या संघासाठी चांगले असतील. पण या ठिकाणी धावा ठोकण्यासाठी 2 मावळे मैदानामध्ये आहेत. हा चेंडू लेग साईडच्या दिशेने फटका फसला होता. सूरज विषय त्या ठिकाणी तैनात होता. थोडासा मात्र झेल मात्र त्याच्या हातातून निसटला, धरतीला दान झाला. तत्पुरता बघता बघता या ठिकाणी 1 रन शॉट आहे. 2 धावा कंप्लीट केला. 1 शॉट, एकच धाव ऍड केली जाईल. 1 धावाने संघाची धावसंख्या आता 17 धावा स्कोअरबोर्डवर. अप्रतिम पंचाची भूमिका आपल्याला पाहायला भेटते. या स्पर्धेला सुरुवात झाली आणि त्या स्पर्धेला सुरुवात झाली तिथून मात्र आता आजचा 3रा दिवस आहे. या 3ऱ्या दिवसापर्यंत एकही डिसिजन न चुकता अजित पुत्रन सर आणि त्यांची जी टीम आहे अप्रतिम अशी कामगिरी करते. पुढचा चेंडू पाहूया. ओहो, या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी काय पाहायला भेटतंय, ही यष्टीरक्षकडून झालेली चुकी परिणाम बॅटकेट होती आणि चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. 18 धावा स्कोअरबोर्डवर पाहतो आपण. कुठेतरी या षटकामध्ये नन्नू याने रोख लावले, कारण की पहिल्या षटकामध्ये 16 आल्या होत्या. मला या षटकामध्ये माझ्या संघाच्या कर्णधाराने माझ्या हातामध्ये जबाबदारी दिली दुसरं पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी. तर मला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करायची आहे आणि ती केली जाते. मॅचचा आनंद मात्र मुख्य मंचावर मान्यवर सुद्धा लुटत आहेत. पुढचा चेंडू, ओहो, फटका लाजवाब. शुभम ठाणगे थांबण्याचं नावच घेत नाहीये. बॅट मध्ये चेंडू आला की आला की आला की आला की फेकतोय षटकार. लाजवाब फलंदाजी जोरावर मात्र शुभम ठाणगे आज मैदानाच्या आतमध्ये चमकत आहे. षटकार, षटकाराने संघाची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 24 धावा. पुढील चेंडू पाहूया. हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खूपच सुरेख असा फटका सजवला. स्वतः कर्णधार मात्र त्या ठिकाणी रोशन धावत पळत गेला. चेंडू परत चेंडू अडवलेला आहे. बघता बघता 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या. 2 धावाने संघाची धावसंख्या स्कोअरबोर्ड लागली. आतापर्यंत चेंडू टाकून झाले. या षटकातील 4 धावसंख्येचा विचार केला 26 धावा स्कोअरबोर्डवर. पुढचा चेंडू पाहूया. षटकातील 5वा चेंडू शुभमसाठी. रिवर्सचा अटेम्प्ट केलाय, फटका फसला होता. पुन्हा एकदा या ठिकाणी पुन्हा एकदा झेल धरतीला दान होतो. 3रा जीवनदान मिळतो या ठिकाणी शुभमला. 2रा टीम इगतपुरी क्लासिक जर कोणी आला असेल प्रतिनिधी, आपल्याला विनंती आहे चला टॉस उडवण्यासाठी या. तसेच राजे बॉयज, अन्यथा 2 बॉलची पेनल्टी दिली जाईल. नन्नू प्रयत्न करतोय गोलंदाजी चांगले टप्प्या टाकण्याची, पण मात्र या ठिकाणी फिल्डरांची साथ मिळत नाहीये नन्नूच्या गोलंदाजीला. पुढचा चेंडू पाहूया. शेवटचा चेंडू असेल. हा चेंडू पुन्हा एकदा हलकासा कट केलाय. मनगटाच्या साहाय्याने खेळून काढला. 2 खेळाडू चालाक, चतुर आणि हुशार आहेत. त्यांना माहित आहे 1-1 धावेचं महत्व. ज्यावेळेस संघ 1 धावेने पराभूत होतो त्यावेळेस समजतंय का आम्ही ही केलेली चुकी, त्या चुकीमुळे आमचा संघ पराभूत झाला होता. पण 1 धाव ऍड केली गेली.
षटक क्रमांक दुसरं नन्नूचं कंप्लीट झालं. 2 षटकाचा विचार केला स्कोरबोर्डवर धावा 28 धावा स्कोरबोर्डवर प्राप्त. उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये करायचे धावा 27. 28 12 बॉल मध्ये झाल्या आणि 18 चेंडू मध्ये 27 करायचे. पहिल्या षटकाचा विचार केला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आला होता अनिकेत याला 16 धावा कुटून काढल्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला. गोलंदाजी ट्रॅकवर नन्नू आला. नन्नू याने धावा दिल्या 12 धावा दिल्या. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कोण येतो आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 जे मात्र प्रगती पथावर आता मात्र टाकण्यासाठी संघाचा कर्णधार गोलंदाज कोण निवडतोय आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच मला तरी वाटतं प्रीतम जोशीच्या हातामध्ये चेंडू दिला. मॅन फ्रॉम गोटेगर. प्रीतम जोशीची गोलंदाजी कशा प्रकारे राहील पाहायला मिळेल. भरपूर वर्षाचा अनुभव या मैदानावर, भरपूर वर्ष क्रिकेट खेळण्याचा अनुभव प्रीतम याला आहे. पण तसाच विचार केला तर क्रिकेटचा दांडगा अनुभव असणारा फलंदाज स्ट्राईक एंडवर आपण पाहतो. सुयोग पाटील खूपच चांगली अशी फलंदाजी या दोन खेळाडूंच्या माध्यमातून चालू आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन अप्रतिम आहे. पहिला चेंडू प्रीतम याचा. पहिला चेंडू फुल टॉस होता. खूपच सुरेख असा फटका सजवलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक धाव कंप्लीट. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाईल. 29 धावा स्कोरबोर्डवर पाहायला भेटतात. षटक क्रमांक 3 पहिला चेंडू सक्सेसफुल. पहिल्या चेंडूवर एक धाव आली. आता दुसरा चेंडू कशा प्रकारे टाकेल. स्ट्राईक एंडवर फलंदाजी करत असताना आपण पाहतो त्याच्या बॅटीतून 2 षटकार 2 चौकार आले. असा शुभम ठाणगे स्ट्राईक एंडवर. रचना चेंज केली जाते. प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर फिल्डिंग मध्ये आपल्याला थोडासा चेंजिंग पाहायला मिळते. सर्वांना आवडणारा खेळ म्हणजेच मैदानी खेळ हा क्रिकेट आज गावागावामध्ये खेळला जातोय. फुलटो चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक नन्नू आहे. चेंडू पर्यंत पोहोचलाय. डायरेक्ट रॅपिड थ्रो पाहायला भेटतोय. या ठिकाणी एकच धाव. पुन्हा एकदा स्ट्राईक चेंज. स्कोरबोर्डवर धावा 1 ने वाढल. स्कोरबोर्ड हलता राहतोय. धावसंख्या 30 धावा स्कोरबोर्डवर पाहतोय. 55 धावांचं टार्गेट असताना 30 धावा स्कोरबोर्डवर लागल्यात. या ठिकाणी आपण पाहतो मित्रांनो खासदार चषक 2026चा थरार. या स्पर्धेचा आजचा 3रा दिवस. उद्या मात्र फायनल दिवस असेल आणि डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये उद्या मॅचेस खेळवले जातील. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढला होता क्षेत्ररक्षक अनिकेत होता. त्या ठिकाणी थोडीशी चुकी पाहायला भेटली. परिणाम नजरहाटी दुर्घटना घटी. त्याच प्रकारे एक धाव कन्वर्ट केली. लगेच पाहिलं या ठिकाणी थोडंसं फंबलिंग झालाय. दुसरी धावामध्ये सुद्धा कन्वर्ट केल्या. 2 धावा कंप्लीट. पुढील चेंडू पाहूया. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह फटका सजवलाय. स्वतः कर्णधार रोशन त्या ठिकाणी तैनात आहे. पुन्हा एकदा एकच धाव. प्रीतम याने मात्र कुठेतरी या ओव्हरमध्ये रोख लावले. थोडासा थांबवलेला आहे. विचार केला आतापर्यंत 4 चेंडू टाकले. प्रीतम जोशीने धावा दिल्यात 5 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूमध्ये कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल, कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल आपल्याला पाहायला मिळेल. क्लासिक इगतपुरी प्लीज आय रिक्वेस्ट यू कम इन टू कॉमेंट्री बॉक्स. पुढील चेंडू पुन्हा एकदा लोवर फुल टॉस होता. मनगटाच्या साहाय्याने खेळून काढला. 1 धाव कंप्लीट केले. एक चालाक खेळाडू शुभमला माहीत आहे. एकेरी दुहेरी धावा करून सुद्धा संघ मात्र विजय प्राप्त करू शकतो आणि त्या दृष्टिकोनाने या ठिकाणी फलंदाजी लाजवाब चालू आहे.
विचार करायला लावले या ठिकाणी अजून एकही विकेट न जाता मात्र हे दोन खेळाडू खेळत आहेत. 34 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असेल आता प्रीतम जोशी याचा. हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने फटका खेळून काढलेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता. एकच धाव लाजवाब षटक जे मात्र पाहायला भेटलं. या ठिकाणी गोलंदाजी करत असताना प्रीतम जोशी याचं षटक क्रमांक आपण पाहिलं. तिसऱ्या षटकाचा विचार केला. स्कोरबोर्डवर धावांचा विचार केला. 7 धावा दिल्या. चला क्लासिक इगतपुरी या कर्णधार या टॉस सोडवण्यासाठी. आता मात्र 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये धावा करायचे. 12 चेंडू 20 धावा. 12 चेंडू 20 धावा म्हणजे 10.00च्या सरासरीने धावा करायचे. आता मात्र गोलंदाजाला कुठेतरी कानमंत्र देताना कर्णधार काही तुम्हाला फक्त 6 चेंडूमध्ये 10 धावा आहेत तर तुम्हाला डिफेन्स करायचे. तर या ठिकाणी कुठेतरी फलंदाजाने कानमंत्र दिला जाईल का या 20 धावा तुम्हाला मात्र 12 चेंडूमध्ये काढून आपल्या संघाला मात्र विजय प्राप्त करून द्यायचे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला भेटेल. स्वतः कर्णधार जबाबदारी घेतोय. रोशन वेकंडे मॅन फ्रॉम बोरशिदी. अनेक क्रिकेटर आज मात्र या ठिकाणी मॅचचा आनंद लुटण्यासाठी उपस्थित आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. कारण की शहापूर तालुक्याचा विचार केला भरपूर क्रिकेटर आहेत. आमचे पटोली गावचे संदेश जाधव सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. तसे गुड्डू सुद्धा उपस्थित आहेत. नाणेफेकीचं कौल होत आहे दोन संघांच्या माध्यमातून. या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या माध्यमातून राजेबाई विपक्ष क्लासिक इगतपुरी. टॉस जिंकलाय क्लासिक इगतपुरी संघाने. डिसिजन पेंडिंग आहे. पहिला चेंडू स्पर्श करत असताना ऑफ साईडच्या दिशेने फटक्यात आमदार आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता. दुसरी धाव या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय पंचाने. सॉफ्ट सिग्नल सर, सॉफ्ट सिग्नल काय रिव्ह्यू घेतलाय. ओके. नॉट आउट. खेळाडू सेफ आहे. 2 धावा कंप्लीट आहेत आणि या ठिकाणी 2 धावांनी संघाची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आपण पाहतोय 37. रोशनच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा कंप्लीट केल्यात. 12 मध्ये 20 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर 2 आल्यात. इगतपुरी संघ आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचे, त्यानंतर आम्ही पोहोचू. पाहूया या ठिकाणी पुढचा चेंडू. पुन्हा एकदा हलकासा कट केला. मनगडाच्या साहाय्याने खेळून काढला. 1 धाव कंप्लीट. एकच धावाचा वधार म्हटला तो. या ठिकाणी 2 चेंडू टाकून झाले आणि 2 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त या ठिकाणी 3 धावा दिल्यात. आता समीकरण आहे उर्वरित 10 चेंडू करायचे 17. दहा चेंडू 17 धावांची गरज आहे. सलामीचा फलंदाज शुभम ठाणगे मात्र स्ट्राईक एंडवर. खूपच सुरेख अशी फलंदाजी त्याची राहिली या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत मित्रांनो. सुनील नामदेव, स्वर्गीय सुनील नामदेव म्हात्रे स्मृती चषक. हा चेंडू उडवला आकाशालगत. फटका फसलेला आहे. खेळाडू सूरज विषयी आता चुकी करणार नाहीये. शुभम ठाणगेला मात्र आता मंद मंद पावलाने मात्र खेळाडू कक्षामध्ये जाऊन विसावं लागेल.
कारण की चांगली फलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करत होता. उंचावर मारण्याच्या नादामध्ये, षटकार मारण्याच्या नादामध्ये फटका फसला. सूरज विषय गालामध्ये असला, कारण की शुभम स्पोर्ट्स गिरसे संघाला पहिला धक्का शुभमच्या रूपात बसला. नक्कीच अक्षय सर, आपण विचार केला ज्यावेळेस 17 धावा असतात त्यावेळेस खतरा असतोच. प्रत्येक वेळेस आम्ही सांगत असतो आणि जिंकण्यासाठी 10 चेंडू 17 धावांची गरज असताना खतरा होता आणि तो खतरा कोणाच्या रूपात, तर शुभम ठाणगेच्या रूपात बसला गिरसे संघाला. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजीसाठी सज्ज झालाय शुभम माडिक, मॅन फ्रॉम खातिवली. शुभम ठाणगे बाद झाला, त्यानंतर दुसरा शुभम आला. एक गेला, दुसरा आला. पाहूया पुढील चेंडू या ठिकाणी टाकण्यासाठी सज्ज रोशन आपण पाहत आहोत. हा चेंडू लेग साईडच्या दिशेने नक्कीच बैठक शॉट मारण्याच्या नादामध्ये चेंडू गेला. घोषांकी क्षेत्र डिक्लेअर झोन मध्ये धावा मिळतील फक्त आणि फक्त एकच. एका धावाने संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड लागल्या 39 धावा. समीकरण असेल आता उर्वरित चेंडू आहेत 8 चेंडू 16 धावा. 8 चेंडू 16 धावांची गरज आहे. कुठेतरी असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये आक्रमण जो केला शुभम ठाणगेने, पहिल्या षटकामध्ये 16 धावा कुठून काढल्या, दुसऱ्या षटकामध्ये 12 काढल्या आणि या तिसऱ्या षटकामध्ये यावेळेस प्रीतम जोशी आला, त्याने मात्र कुठेतरी या धावांवर रोख लावला, धावा रोखण्याचं काम केलं आणि पुन्हा एकदा चौथं षटक आपण प्रगतीपथावर पाहतोय. रोशन वेखंडे, मॅन फ्रॉम बोरशी दिगावचा हा गोलंदाज आला गोलंदाजीसाठी. त्याच्या पहिल्या चेंडूवर 2 आल्या, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर विकेट, पुन्हा 1 धाव. आता मात्र कुठेतरी रोख लावलाय या गोलंदाजाने, पण ह्या रोखला ठोकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये हे धुरंधर हे पुरंदर मैदानामध्ये पाहतोय. शुभम स्पोर्ट्स गिरसे संघाचे नक्कीच शुभम पाटील पाहतोय आणि या ठिकाणी शुभम ठाणगे. नक्कीच या ठिकाणी पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. गोलंदाजी लाजवाब करावी लागेल, फलंदाजी लाजवाब करावी लागेल, कारण की पहिली मॅच जिंकायची असेल तर. हा चेंडू पुन्हा एकदा आकाशाला उडाले चेंडू. क्षेत्ररक्षक प्रीतम जोशी येतोय, चेंडू खाली, चुकी झाले मैदानाच्या आतमध्ये. हाइंड मुवमेंटला या ठिकाणी झेल छूटने के बाद 2 रन कंप्लीट. या 2 धावा कुठेतरी प्रीतम जोशीला सांगून जातील हा झेल सोडलाय का ही मॅच सोडले. क्रिकेट आणि क्रिकेट नॉट अ चॅलेंजेस गेम आहे मित्रांनो. का ह्या झेलमुळे का ह्या मॅच मध्ये काय होईल की नाही हे आपण सांगू शकत नाही, कारण की आता या 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचली गेल्या 41 धावा. 55 धावांचं टार्गेट असताना 41 झाल्या. 7 चेंडू आणि 14 धावांची गरज. 7-14. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने, शेवटचा चेंडू या षटकातील ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलाय आणि हा चेंडू जातोय दन 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 करीत 4 धावांसाठी चौकार येतोय. बघा जी झेल सोडली त्यानंतर त्या 2 धावा ऍड केल्या, त्यानंतर हा फटका गोलंदाजाच्या अंगाला लागेल की चटका, त्याच प्रकारे दिला हा 4 धावांचा फटका फटका फटका. आता समीकरण आहे सर मॅच बॉल तो घ्या. 10 चेंडू 6 चेंडू आणि करायचे धावा 10. थोडंसं उलट झालं, 6 चेंडू 10 धावा करायचे. म्हणजे जे आम्ही मगाशीच म्हणलो का 10.00च्या सरासरीने धावा करायच्या होत्या, 12 मध्ये 20 पाहिजे होत्या, म्हणजे ह्या षटकामध्ये 10 कंप्लीट केल्या. कुठेतरी शेवटच्या चेंडूवर आलेला हा चौकार. आता समीकरण आहे 6 चेंडू आणि करायचे 10. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतो त्याने तिसरं षटक अप्रतिम टाकलं, तोच गोलंदाज प्रीतम जोशी. 6 मध्ये 10 त्याला डिफेन्स करायचे, तर 6 मध्ये 10 शुभम महाडिक आणि सुयश पाटीलला करायचे. पूर्ण स्पर्धा बिग बॅश लीग प्रमाणे खेळली जाते. आजचा या स्पर्धेचा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवसातील हा पहिला सामना रंगलाय. पहिला चेंडू पुन्हा एकदा फटका फसलाय. खेळाडू आहे या ठिकाणी चुकी होणार नाहीये.
सौरभ यंग्स खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी झेल टिपला जातोय. शुभम ठाणगे बाद झाला. आता समीकरण असेल उर्वरित 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये करायचे धावा 10. सर्व प्रेक्षक राजे आयोजक तुम्ही पहा, कारण की ते 5 मध्ये करायचे 10. क्लासिक इगतपुरी संघ टॉस जिंकला, आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये. फिल्डिंग घेतलेली आहे. राजेभाई संघ आपण फलंदाजी करायची. खूपच दूरवरचा अंतर कापून या स्पर्धेमध्ये सातत्याने शहापूर तालुक्यामध्ये तालुका हबच्या मॅचेस असतात, त्यावेळेस क्लासिक इगतपुरी संघ सहभाग घेत असतो. त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन आहे आणि आपलं स्वागत सुद्धा आहे. सहर्ष स्वागत असेल क्लासिक इगतपुरी संघाचा. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय अजय. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 10 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो प्रीतम जोशी, पूर्ण स्क्वॉड आपण पाहतोय. NP स्पोर्ट शहापूर, निलेशजी पाटोले साहेबांचा संघ, तसंच सुवम स्पोर्ट्स गेअर्स आपण पाहतोय. वासिन या परिसरातील हा संघ पूर्ण. ऑफ साइड यॉर्कर चेंडू, हो लाजवाब चेंडू. प्रीतम जोशी अप्रतिम चेंडू टाकलाय, पण या ठिकाणी फलंदाजाने रिव्ह्यू घेतलेला आहे. DRS घेतलेला आहे. चेक केला जाईल या ठिकाणी आमच्या पंचाच्या माध्यमातून. फेअर डिलिव्हरी म्हणजेच निर्धाव चेंडू आहे. समीकरण असेल आता 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये करायचे 10 धावा. पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा लाजवाब चेंडू आहे. हलकासा कट करून चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी समीकरण असेल आता उर्वरित चेंडू टाकायचे 3 आणि 3 चेंडू मध्ये करायचे 9. 3 चेंडू 9 धावा. स्ट्राईक एंडवर फलंदाज, सलामीचा फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय सुयोग पाटील. दहा चेंडू 16 धावांवर त्याची फलंदाजी चालू आहे. पहा मित्रांनो, अजून एक स्पर्धा तुमच्या भेटीसाठी आली आहे. धर्मवीर चषक, स्वर्गीय अनंता अंदाडे स्मृती चषक 2026चा थरार शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी तर 13 फेब्रुवारी 2026. प्रथम पारितोषिक या स्पर्धेचा 70,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये, तृतीय पारितोषिक 30,000 रुपये, चतुर्थ पारितोषिक 20,000 रुपये आणि पाचवं पारितोषिक 10,000 रुपये. तसंच तालुका हा ओपन संघांसाठी सुद्धा प्रथम पारितोषिक 33,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 11,000 रुपये. ही स्पर्धा आहे सापगाव येथे. प्रवेश फी ग्रामीण संघांसाठी, एक गाव ग्रामीण संघांसाठी 7,000 रुपये आहे आणि तालुकाचे जे संघ खेळतील या स्पर्धेमध्ये त्यांच्यासाठी 4,000 रुपये. खूपच सुरेख असा फटका सजवला सुयोग पाटीलच्या पाठीमधून आलेला. ओहो, लाजवाब क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला भेटतंय. कर्णधार स्वतः मात्र रोशन या ठिकाणी आपल्या संघासाठी पूर्णपणे एफर्ट देत आहे आणि या संघासाठी 2 धावा रोखल्या तर 2 धावा ठोकल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या या ठिकाणी लागली गेली स्कोअर बोर्डवर 84 धावा. पहा मित्रांनो, या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलंय. जो खेळाडू या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरले त्याच्यासाठी आकर्षक टी शर्ट राजेजी विशेष साहेब यांच्या माध्यमातून लाभले. तसेच अशोक आकाजी बोर्डे साहेब आणि किरणजी वेकंडे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच जो खेळाडू ठरेल त्याच्यासाठी आकर्षक टी शर्ट लागले. धन्यवाद दादा.
समीकरण या ठिकाणी पाहायला भेटेल. उर्वरित 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये करायचे धावा 7 धावा. 2 चेंडू 7 धावा. पाहूया या ठिकाणी 2 चेंडू 7 धावा. हे दोन्ही चेंडू निर्णायक असतील. या ठिकाणी हा चेंडूचा विचार केला, अप्रतिम चेंडू टाकला आणि या ठिकाणी ही विकेट मला तरी वाटतं रनआउटची विकेट दिली जाते. आणि या ठिकाणी आता समीकरण असेल उर्वरित 1 चेंडू करायचे 7. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचे नियम आहे. 1 चेंडू 7 धावा. राष्ट्रगीत चालू आहे. जर आपल्या कॅप रिम्यू करा. भारत माता की जय. नवीन फलंदाज जयेश मैदानाच्या आतमध्ये आला. समीकरण आहे 1 चेंडू करायचे 7 धावा. मित्रांनो, एक सूचना आहे, जी महिला मंडळ शाळा आहे तिथं 4 व्हीलर 2 व्हीलर कोणी पार्क करू नका, ही विनंती आहे. कारण की शिक्षकांनी आमच्यापर्यंत सांगितलेलं आहे, जर तिथे पार्क केली तर मग जबाबदारी तुमची आहे. गाडीला काही झालं तर आम्ही जबाबदार नाही आहे. 1 चेंडू 7 धावा. अप्रतिम चेंडू, लाजवाब गोलंदाजी प्रीतम जोशीने मात्र 2 षटक या षटकामध्ये या मॅच मध्ये टाकले. अप्रतिम गोलंदाजी. ज्यावेळेस तिसरं षटक टाकण्यात आला त्यावेळेस मात्र 7च धावा दिल्या आणि आता शेवटचं षटक 6 चेंडू 10 धावांची गरज असताना फक्त आणि फक्त 3च धावा दिल्या आणि विकेट घेतल्या 2. अप्रतिम मॅच झाली. शिवम स्पोर्ट्स गेरचे विपक्ष NP स्पोर्ट्स शहापूर संघ. प्रथम फलंदाजी करत असताना NP स्पोर्ट्स शहापूर संघाने 5 षटकामध्ये 54 धावा केल्या आणि 55 धावा मात्र या ठिकाणी शिवम स्पोर्ट्स गेरचे संघाला न करून दिल्या आणि ही मॅच जिंकली. पहिली मॅच NP स्पोर्ट्स शहापूर संघ, त्यांचं हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचं सुद्धा कौतुक. चला, यानंतर मॅच असेल क्लासिक इगतपुरी